बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादीचा वर्चस्व, दीपाली चौधरी यांचा 2199 मतांनी दणदणीत विजय, भाजपच्या विद्या चौधरींचा पराभव. जिंतूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बोरी सर्कल यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रस्थानी ठरला होता. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या या सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दीपाली अजय चौधरी यांनी 2199 मतांची भक्कम आघाडी घेत भाजपच्या उमेदवार डॉक्टर विद्या कालिदास चौधरी यांचा दणदणीत पराभव करत मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी सौ दीपाली अजय चौधरी मैदानात होत्या, तर भाजपकडून डॉक्टर विद्या चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच ही लढत अटीतटीची होईल असे संकेत मिळत होते. भाजपनेही या सर्कलमध्ये ताकद लावली होती. विशेष म्हणजे या सर्कलमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वतः येत भाजपच्या उमेदवार विद्या चौधरी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा व संवाद दौरा घेतला होता. त्यामुळे लढतीत रंगत वाढली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपाली चौधरी यांना जनतेचा स्पष्ट कौल मिळाला. प्रचारादरम्यान दीपाली चौधरी यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेत महिलांशी थेट संवाद साधत तसेच अजय चौधरी यांच्या कार्यकाळातील विकास कामांची पावती जनतेसमोर मांडली. त्याचा थेट फायदा त्यांना मतदानात झाला. निकाल जाहीर होताच त्यांनी 2199 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला. दरम्यान बोरी पंचायत समिती गणातूनही राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केले. बोरी गणातून लक्ष्मी राहुल कनकुटे तर वर्णा निवडी गणातून सीमा रविराज अंभुरे यांनी दणदणीत विजय मिळवून राष्ट्रवादीच्या यशात भर घातली. या विजयामुळे बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाली असून हा विजय अजय चौधरी यांच्या कामावर जनतेनं दिलेल्या विश्वासाचा शिक्का मानला जातोय. निकालानंतर बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला. येणाऱ्या काळात सर्कलमध्ये अधिक वेगानं विकास कामं होतील अशी अपेक्षा येथील जनतेकडून व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी गोपाल सातपुते, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.